15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे 6 महापालिकांचे आदेश आहेत। काँग्रेसचा निर्णय असल्याचं सांगत भाजपकडनं या निर्णयाचं समर्थन करण्यात आले। तर चिकन मटण शॉप बंद ठेवण्याच्या निर्णयाला अजित पवार यांनी मात्र विरोध केलाय। आता युग बदललेला आहे, काळ बदललेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर आज विकासाच्या मुद्द्यावर भाजपचं कोणी तिथं बोलत नाही। 15 ऑगस्टला आम्ही सगळीकडचा मांसाहार बंद केला, मग काय टाळ्या वाजवायचे का? त्यात कोणाचं पोट भरणार आहे का? कोणाला हाताला काम मिळणार आहे का? हा प्रकार भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केला जातोय। म्हणजे फक्त सिम्बॉलिक, फक्त दिखावा, हे केलं ते केलं मग त्याची ॲडव्हर्टाईज करायची आणि ह्याच्यावर फक्त आपण राजकीय पोळ्या भाजायचं असं काम हे भाजपकडनं केलं जातं। मांस विक्री, कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय हा 1988 साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि काँग्रेसचं सरकार असताना झाला होता आणि शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात पहिल्यांदा 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंदी याचा निर्णय अंमलात आला। सत्ता गेल्याने, सारासार विचार विवेक बुद्धी गमावल्याने नैराश्यातून ही टीका